साधन सामग्री आपल्याकडे रेडी आहे. त्या टायमाला आपण त्याचा उपयोग घेऊन करून कॅल्क्युलेटरला लोड करू शकतो. बरोबर आहे. हा प्लेन टाईप पिक्चर आहे. त्याला आपण काय बोलतो, ब्लॅकबोर्ड असं म्हणतो. हा पायाचा भाग आहे. कमी जास्त आहे बघा. बरोबर आहे. कमी जास्त आहे. जसं माणसाचा भाग कसा असतो, इथून उजव्या आणि पायाखाली निघून जातो, त्या पद्धतीने आहे. आता आपल्याला कॅज्युअलिटीला लोड करायचं आहे. उंच इमारतीवरून खाली उतरवायचं. बरोबर. उंची इमारत आहे, वहाँ से उनको लोड करना है. तेव्हा अभी कौन आएंगे? कॅज्युअलिटी कॅज्युअलिटी यायला लागेल. दुसऱ्या स्टेशनला उतरवायचं आपल्याला. हां, आ जाओ. पाठीमागे आ जाओ आप. या तुम्ही या. इथे पाय करायचे तुमचे आणि इथे डोकं झोपून जाईल. पुढचं इमारतीवर आपल्याला खाली उतरवायचं. बरोबर आहे. आपल्याकडे मदतीच भरपूर लोक आहेत, मॅनपॉवर भरपूर आहे आणि साधन पण आहे. मग आपण साधन असताना आपण त्यांना त्याच्यावर घेऊन लोड कसा केला पाहिजे त्याला आपण त्याचे प्रकार बघा. हा त्याला आपण खडी असते बघा, ब्लॅकबोर्ड, त्या पद्धतीने स्टेचर आहे. एक डी टाईप स्टेचर आहे. 7.8 त्याची लांबी आहे स्टेचरची. आणि मधला भाग जो रुंद असते, आपली बॉडी असते, 18 ते 2 फूट रुंदीला असते स्टेचर. आणि डीची उंची जमिनीपासून 6 इंच असते. त्याला आपण डी टाईप स्टेचर म्हणतो. एक नील रॉबरचा स्टेचर जो आपण विमानामध्ये आणि जहाजामध्ये वापरतो, नील रॉबरचा स्टेचर. आणि एक व्हील टाईप स्टेचर, चाकाचं बघा, हॉस्पिटलमध्ये चाकाचं काय त्याला आपण व्हील टाईप स्टेचर म्हणतो. आणि नील रॉबरचं स्टेचर जहाजामध्ये विमानामध्ये वापरतो, त्याला आपण नील रॉबरचं स्टेचर म्हणतो. आणि डी टाईप स्टेचर साधा आपण हॉस्पिटलमध्ये बघतो. जमिनीपासून जी आकार असतो बघा खाली, जमिनीपासून उंची 6 इंच, लांबी स्टेचरची 7.11 असावी. ते 7 किंवा 8 फुटाचं अंतर असतं स्टेचरचं. आणि रुंदी 18 ते 2 फूट रुंदी असते, जशी आपण बॉडी असतो. ठीक आहे. हां, आता मदतीस कोण येतं या. आपल्याला बेल्ट आहेत बघा, त्याच्यातल्या ह्या बेल्ट आहेत. आपल्याला बेल्टच्या साईडने आपल्याला त्यांना लॉक केलं पाहिजे. उंचाईमधून उतरायचं आहे ना, किंवा खोलगड भागामधून भर काढायचं आहे. त्या टायमाला बेल्ट असतील तर बेल्ट लावायचे. बेल्ट नसेल तर रस्सी बांधून आपण, रस्सी आपल्याकडे उपलब्ध आहे, रस्सीच्या साईडने आपल्याला त्यांना लोड करायचं आहे. आता आपण रस्सी बांधू, बेल्ट रेडीमेड आहे. बरोबर आहे. इकडं व्हायचं आपण करू. स्ट्रेचरवर ठेवल्यानंतर कॅज्युअलिटीला ह्या पद्धती ठेवा. मौल्यवान वस्तू असेल, त्याची मौल्यवान वस्तू असेल काही पण, ते आपल्याला रेकॉर्ड म्हणून त्यांना ठेवलं पाहिजे. ते शुद्ध अवस्थेमध्ये आहे, त्यांच्या रिलेटिव्हना द्यायचे किंवा शुद्ध अवस्थेमध्ये आल्यानंतर त्यांना पुन्हा वापस रुपये देणार. बरोबर. हां, आपल्याकडे रस्सी उपलब्ध आहे. रस्सी उपलब्ध आहे. बरोबर आहे. ज्या टायमाला पहिली गाठ मारतो आपण, पहिली त्या टायमाला ग्लो हिट त्याला म्हणतो. ग्लो हिट म्हणजे ऑब्जेक्ट. आता मी हात आहे तुझ्याकडे, हात धावते टोक 1 and 2
मनगटापासून दुसरं टोक कोपऱ्यावर टाकायचं आहे या पद्धतीने आणि याला क्लोज म्हणतो. बरोबर आहे. क्लोज त्याला आपण खुंटा गाठ म्हणतो. क्लोज बांधायचे आहे. क्लोज बांधल्यानंतर साधी गाठ थांब मारायची आहे. वरती बाहेर काढायची. त्यानंतर चेसवरून बरोबर आहे. चेसवरून पहिला लूप टाका. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा लूप आपण बेल्ट बांधतो कमरवर. बरोबर आहे. त्या पद्धतीने पूर्ण प्रॉपर टाईट आला पाहिजे.